श्रावण महिन्यात घरोघरी भगवान शंकराची पूजा केली जाते, उपवास केले जातात. कारण श्रावण महिना हा भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे. भगवान शंकराचे नामस्मरण, पूजा आणि उपासना करण्यासाठी श्रावण महिना सर्वोत्तम आहे. त्यामुळे श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिवाचे पूजन करून शिवलिंगावर शिवमूठ अर्पण केली जाते. शिवपूजन करण्यासाठी श्रावण महिना अत्यंत श्रेष्ठ आहे. या श्रावण महिन्यात कधी 4 तर कधी 5 सोमवार येतात. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी आपण शिवलिंगावर शिवमूठ वाहायचे असते. जर तुम्हाला शक्य असेल तर श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी आपण शिवपूजन आणि शिवमूठ ही शिवमंदिरामध्ये जाऊन अर्पण करू शकतो. पण काही कारणास्तव तुम्हाला मंदिरामध्ये जाणे शक्य नसेल तर तुम्ही घरामधील शिवलिंगाचे पूजन करून शिवमूठ अर्पण करू शकता. आणि घरात जर शिवलिंग नसेल तर तुम्ही मातीपासून किंवा वाळूपासून देखील पार्थिव शिवलिंग तयार करून त्याची पूजा करून त्यावर शिवमूठ अर्पण करू शकता. आता आपण पाहूया की कोणत्या सोमवारी आपल्याला कोणती शिवमूठ अर्पण करायची आहे. तर श्रावणातल्या पहिल्या सोमवारी आपल्याला तांदळाची शिवमूठ अर्पण करायची आहे. दुसऱ्या सोमवारी पांढरे तीळ आणि तिसऱ्या सोमवारी हिरवे अखंड मूग आणि चौथ्या सोमवारी गहू अर्पण करायचे आहेत. आणि एखाद्या श्रावण महिन्यात जर 5वा सोमवार आलाच तर सातूची शिवमूठ आपल्याला भगवान शंकरांना अर्पण करायची आहे. आपला इच्छित संकल्प घेऊन आपण शिवमूठ अर्पण करावी आणि मग धूप दीप लावून आरती करावी. शिवपूजन झाल्यावर शिवमूठ अशा प्रकारे अर्पण करावी. हे शिवमुठीचे व्रत करत असताना श्रावणी सोमवारचे व्रत म्हणजे उपवास नक्की करावा. सर्वात आधी शिवपूजन करावे म्हणजे दही, दूध, तूप, साखर, मध असं सगळं एकत्र करून पंचामृताने शिवलिंगावर अभिषेक करावा. आणि मग पाण्याचा अभिषेक करावा. अभिषेक झाल्यावर आपण तामन बदलूयात. आता अष्टगंध लावूया. कापसाचं वस्त्र अर्पण करूया. भगवान शंकराला मनोभावे पांढरी फुलं, धोत्र्याचं फळ आणि बेलाचं पान अर्पण करावे. भगवान शंकराला मनोभावे पांढरी फुलं, धोत्र्याचं फळ आणि बेलाचं पान अर्पण करावे. बेलाचं पान भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे. आणि मग दिव्याने ओवाळून घेऊया. छान सुगंधित अगरबत्ती लावूया. पहिल्या सोमवारी शिवमूठ वाहण्यासाठी आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत. शिवमूठ वाहण्यासाठी जे धान्य आपण घेणार आहोत ते स्वच्छ आणि चांगले असावे. धान्य हे मूठ भरून घ्यावे. शक्य असेल तर त्यावर पाणी अर्पण करावे. शिवमूठ अर्पण करताना आपल्याला पुढील मंत्राचा जप करायचा आहे. शिवा शिवा महादेवा, माझी शिवमूठ ईश्वरा देवा, मनातली इच्छा पूर्ण करा देवा. हा मंत्र 3 वेळा म्हणा. अशा पद्धतीने शिवमुठीचा मंत्र म्हणून शिवमूठ अर्पण करावी. शिवमुठीची कथा पण आहे, ती देखील आपण पूजन झाल्यावर वाचू शकता. या भोलेनाथाच्या अशा पवित्र सोमवारी
आणि विशेष करून श्रावणी सोमवारी केलेले हे शिवमुठीचे व्रत अत्यंत फलदायी आहे. श्रावणी सोमवारी भगवान शंकराचे केलेले पूजन आणि व्रत हे केल्याने भगवान शिव आपल्यावर लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या मनोकामना आणि इच्छा पूर्ण करतात. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? कमेंट करून नक्की सांगा. माहिती छान वाटली तर आपल्या मित्रांना जरूर शेअर करा आणि असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.